इथे मृतदेह बोलतात म्हणून. एकाच वेळी तुम्ही मृत्यू पण अनुभवलेला आहे आणि त्याच जन्म पण अनुभवलेला आहे. त्यांच्या नजरेला नजर देऊन आपण पाहू शकत नाही. तर पोस्टमॉर्टमच्या रूम मधलं वातावरण कसं असतं? तर पोस्टमॉर्टमला एक सेपरेट स्मेल असतो. ताज्या रक्ताचा तिथं वास येतो. डॉक्टरी पेशा म्हटलं की त्याला अनेक कंगोरे आहेत. अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर हे खूप व्यावसायिक झालेले आहेत. सरकारी दवाखान्यांमध्ये काम करणारे डॉक्टर हे संवेदनाहीन झालेले असतात. अशा अनेक गोष्टी आपल्या कानावरती येतात. पण त्याच्याही पलीकडे जाऊन अनेक डॉक्टर असे जे आहेत की जे संवेदनशीलपणे काम करतात आणि त्यांचे काम करतानाचे अनुभव जे आहेत ते शब्दबद्धसुद्धा करत असतात. आज अशाच एका डॉक्टरांशी मी गप्पा मारणार आहे आसपासमध्ये. माझ्यासोबत आहेत डॉक्टर प्रकाश कोयाडे. अनेक जण डॉक्टरांना लेखक म्हणून ओळखतात. त्यांच्या 2 कादंबऱ्या यापूर्वी प्रकाशित झालेल्या आहेत. एका कादंबरीवरती एक वेबसिरीजसुद्धा आलेली आहे. पण आज या दोन्ही कादंबऱ्यांच्या व्यतिरिक्त डॉक्टरांच्या तिसऱ्या एका आणि महत्त्वाच्या पुस्तकावरती मी चर्चा करणार आहे त्यांच्याशी. ते पुस्तक म्हणजे सरकारी दवाखाना. आणि हा दवाखाना कुठला असेल, मी जे वाचते किंवा मी जो फोटो बघितला तो म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातलं YCM हॉस्पिटल. हे सरकारी हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर गेली अनेक वर्ष काम करत आहेत. तुमचं आसपासमध्ये स्वागत. सुरुवातीला मी ते म्हटलं की डॉक्टरी या पेशाबद्दल आजकालच्या काळामध्ये काहीशी एक अनास्था किंवा एक संवेदनाहीन असा प्रकार जो आहे तो अनुभवायला मिळतं. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये सरकारी दवाखान्यात काम करताना येणारे अनुभव तुम्ही सगळे या पुस्तकामध्ये मांडलेत. पण सगळ्यात पहिल्यांदा मला प्रश्न हा विचारायचा आहे की MBBS पूर्ण झाल्यानंतर स्वतःची प्रॅक्टिस न करणं किंवा स्वतःचं अगदी सुसज्ज हॉस्पिटल न उभारता सरकारी दवाखान्यामध्ये काम करण्याचा निर्णय हे कशासाठी? MBBS पूर्ण झाल्यानंतर डोक्यात म्हणजे खरं तर हे आधीपासून डोक्यात होतं की आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे डॉक्टरीचा हा पेशा माझा व्यवसाय जरी असला तरी पॅशन माझं नेहमी लिखाणाकडे राहिलेलं आहे. त्यामुळं माझे मित्रमंडळी जेव्हा MDसाठी किंवा दुसऱ्या तयारी करत होते किंवा आपल्या हॉस्पिटलची तयारी करत होते त्यावेळेस डोक्यात एक गोष्ट होती की लिहायचं. आणि त्यातून मग प्रतिपश्चंद्र नावाची कादंबरी उदयास आली. 4 वर्ष कालावधी त्यामध्ये गेला. आणि मग माझं म्हणजे खाजगी दवाखान्यात माझं मन कधी रमलंच नाही. एकदा प्रयत्नही केला होता छोटा स्वतःचं क्लिनिक सुरू करण्याचा, पण लिखाणापुढं तो काही जमला नाही. त्यामुळं मग गव्हर्नमेंट जॉब हाच तो पिंडच माझा तो आहे. सरकारी नोकरी करत आपलं लिखाण. पण हे जे तुम्ही लिहिताय म्हणजे तुम्ही फेसबुकवरती पण तुमच्या कामाचे अनुभव जे लिहितात ते वाचताना अंगावरती काटे उभे राहतात. आम्ही ते वाचत असतो म्हणजे आम्ही त्या प्रसंगाचे साक्षीदार नसतो. तुम्ही त्या प्रसंगाचे साक्षीदार असता. मग जेव्हा हे प्रसंग स्वतःला अनुभवायला मिळतात आणि तो एक अटीतटीचा सामना असतो की त्या रुग्णाचा जीव वाचवायचा आहे. अनेकदा छिन्नविच्छिन्न अवस्थेतले लोक जखमी जे आहेत ते तुमच्या पुढे आलेले असतात. काय नेमक्या भावना असतात तेव्हा आणि मग त्या शब्दात व्यक्त करताना काय होतं? काय होतं, एक तर आपलं काम म्हणजे जर फार प्रॅक्टिकल बोलायला गेलं तर तो आपल्या कामाचा भाग आहे. गव्हर्नमेंट आपल्याला त्याचे पैसे देतं. हे एक मूळ ओळ झाली. पण जरी सवयीचा भाग असला ना मॅडम की दरवेळेस जेव्हा प्रत्येक पेशंट नवीन येतो म्हणजे एखादी बॉडी आलेली आहे, म्हणजे रात्रीचे 2-3 वाजलेले आहेत, वडील झोपेत असतात, हालचाल बंद होते, मुलं त्यांची आमच्याकडे घेऊन येतात आणि त्यावेळेस आम्हाला त्यांना ते डिक्लेअर करायचं असतं की तुमचे वडील गेले म्हणून. ही गोष्ट उलटी पण होऊ शकते. मुलगाही जातो किंवा मग लहान बाळं असतात, झोपेत काय मृत्यू होतो, अपघात झालेला असतो. ते डिक्लेअर करणं असतं ना, नातेवाईकांना मृत घोषित करणं, तो फार भयंकर अंगावर म्हणजे प्रत्येक वेळेस हृदयाचे ठोके वाढतात सांगते वेळेस की म्हणजे या गोष्टीची कितीही सवय झाली ना तरी तो प्रत्येक वेळेस आमच्यासाठी नवीन अनुभव असतो. काही सेकंदासाठी भीती वाटते. पण समजा ॲक्सिडेंटच्या केस असतात, कधी घातपात पण असतात. सवयीनुसार आता काही फार वाटत नाही, पण तरीही कुठेतरी थोडं तरी आतून हल्ल्यासारखं होतं. मी तुमच्या या पुस्तकाचं ब्लड जेव्हा वाचलं तेव्हा ऐका ना डॉक्टर, आता काहीच करू शकत नाही, फार थकला आहे तो. 6 वर्ष झाली आमचं बाळ सुखानं झोपलेलं नाही, आज शांतपणे झोपू द्यात. आणि शेवटी तुम्ही असं म्हणताय की आई वडील एकमेकांचा हात धरून बाहेर जाऊ लागले. तसं एक जण त्यांच्यासमोर येत म्हणाला, मला मुलगा झाला, पेढे घ्या.
हे दोन प्रसंग आहेत, म्हणजे एकाच वेळी तुम्ही मृत्यू पण अनुभवलेला आहे आणि त्याच जन्म पण अनुभवलेला आहे. हे नेमकं काय त्यावेळेस या क्षणाचं साक्षीदार होत असतानाच्या भावना काय आहेत? ही जर पर्टिक्युलर केस पाहिली ना, DMDची केस होती. एक साधारण 14-15 वर्षाचा मुलगा होता. लहानपणीपासून त्याला तो म्हणजे लहानपणी तो आजार डायग्नोस नाही होत. एक नंतर 7-8 वर्षानंतर व्हायला सुरुवात होते. त्यामध्ये मृत्यू हा शेवट असतो. घरच्यांना माहिती राहतं, घरच्यांनी ॲक्सेप्ट केलेलं असतं. त्या मुलाची हा आजार मुलांनाच होतो फक्त, पुरुषांना. तर त्यामध्ये नंतर फक्त मृत्यूची वाट पाहत राहायचे शेवटचे काही वर्ष असतात. तर ही केस तशीच होती. तो मुलगा शेवटच्या कंडिशनला होता. यामध्ये काय होतं, अचानक श्वास घ्यायला त्रास होतो आणि तो वाढत जात म्हणजे फुफ्फुसांचे जे आजूबाजूचे मसल असतात ते काम करणं बंद करतात, कमी करत जातात. मुलगा व्हेंटिलेटरवर जाऊन मरतो, अशी गोष्ट असते. तर सेम या आईवडिलांसोबत ती केस झाली. तर ज्यावेळेस मुलाला अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, हृदयाचे ठोके एकदम कमी होऊ लागले, नाडी लागणं नाडी हाताला जाणवत नव्हती. आम्ही ताबडतोब CPR द्यायला सुरुवात केला पेशंटला व्हेंटिलेटरवर घेऊन. आणि जसं CPR स्टार्ट केला तसं त्याचे वडील म्हणाले की नाही डॉक्टर आता काही करू नका म्हणे. म्हणजे आमचं मूल 6 वर्ष झालं शांतपणे झोपलेलं नाहीच आहे. सतत ट्रीटमेंट आहे, औषध आहेत, सतत ती काळजी आहे. तर आज तो झोपतोय म्हणे, आता त्याला काही फार विशेष काही करू नका. जर नॉर्मल काही होत असेल इंजेक्शन वगैरे देऊन तर द्या, पण हे CPR देणं किंवा त्याला आता त्रास देऊ नका म्हणे. तर पुढे आम्ही तयार आहेत म्हणे त्या गोष्टीला. आणि अवघ्या काही वेळानंतर म्हणजे अगदी पुढची काही प्रोसेस करायची गरज पडलीच नाही. पुढच्या 2-3 मिनिटात तो मुलगा गेला. तर इथे ते आईवडिलांकडे पाहण्याची हिंमत होत नाही. आपण त्यांना सांगतो प्रॅक्टिकली की मुलगा गेलेला आहे. आपण त्यांना सांगतो की मुलगा गेलेला आहे, पण जे त्यांच्या नजरेला नजर देऊन आपण पाहू शकत नाही. कुठे ना कुठे त्यात आपल्याला आपलं मूल त्यात दिसतं, आपला कुठला तरी नातेवाईक त्यामध्ये दिसत असतो. तुम्ही डॉक्टर म्हणजे पेशा जरी असेल, कितीही मनानं कठोर असेल ना, त्यात कुठेतरी आपला एक नातेवाईक दूरचा त्यात दिसतो. तुम्ही YCMला पोस्टमॉर्टमचा पण डिपार्टमेंट आहे, तिथेही अशा सगळ्या अनेक बॉडी येत असतात. काय त्या पोस्टमॉर्टमच्या रूममधलं वातावरण कसं असतं आणि काय तिथे अवस्था असते काम करताना? मग आम्ही जवळपास 1 वर्ष पोस्टमॉर्टमला काम केलेलं आहे. म्हणजे त्याचा एक स्मेल असतो. म्हणजे तसं पाहिलं तर दवाखान्याच्या प्रत्येक वॉर्डला, प्रत्येक डिपार्टमेंटला एक वेगळा गंध असतो हॉस्पिटलच्या. म्हणजे इव्हन तुम्ही त्या कॉरिडॉरमध्ये जरी फिरलात तिथे एक वेगळा स्मेल असतो. कोणीतरी गुटखा खाऊन थुकलेलं असतं किंवा जेवण करत बसलेले लोक असतात. तर पोस्टमॉर्टमला एक सेपरेट स्मेल असतो. ताज्या रक्ताचा तिथं वास येतो. नवीन माणसाला ते थोडं सहन होणं शक्य नाही, पण आम्हाला तो वास नाकात बसलेला असतो. तिथे एक स्मेल असतो. आणि काय बॉडी ओपन करायची असते. मध्ये पोस्टमॉर्टम का करतो साधारणपणे लोकांना हेच माहीत नाही, पोस्टमॉर्टमची गरज का पडते. की तुम्ही ससून हॉस्पिटलमध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे की इथे मृतदेह बोलतात म्हणून. म्हणजे त्याचा अर्थ तसं वेगळ्या निगेटिव्ह अँगल नाही, की मृतदेह स्वतः सांगतात आमच्यासोबत काय झालेलं आहे. ते डेड बॉडी असते, पण त्याला जेव्हा आपण ओपन करून बघतो त्यावेळेस नेमकं त्या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला हे 100% समजतं. तर म्हणून ती पोस्टमॉर्टमची प्रोसेस असते. वातावरण तिथे असतं, बाकी मामा लोक असतात, डॉक्टर लोक असतात. गरज पडली तर तिथं बाजूला बसून जेवण पण करावं लागतं. सो तो आपल्या कामाचाच भाग आहे. हे सुरुवातीला आता तो तुमच्या कामाचा भाग झालाय, पण जेव्हा तुम्ही नवीन होतात आणि ते काम करताना ते सगळं अनुभवणं आणि मग हे कागदावरती उतरवणं, ही प्रोसेस काय आहे? मी पहिल्यांदा 2010मध्ये जेव्हा मी सेकंड इयरला होतो MBBSला, विद्यार्थी तसेच होतो, त्यावेळेस नागपूर GMCला पोस्टमॉर्टम दाखवण्यासाठी आम्हाला घेऊन गेले होते डॉक्टर. काहीतरी 7 की 8 तुम्हाला PM पाहावे लागतात. आणि पहिलंच आहे कॉलेजचा मुलगा, बाकी म्हणजे मी एकटाच नाही, आमच्या 15-20 लोकांची टीम. आणि तिथे काम करणारे मामा होते. ते नशेमध्ये असतात सगळे, त्याशिवाय बॉडीला हात लावताच येत नाही. कुठल्या तरी एका शरीरावर आपल्याला हत्यार चालवायचं आहे, त्याची आपली ओळख नाही, त्या माणसाचा आपला काही संबंध नाही, तरी तुम्हाला त्याची बॉडी ओपन करायची. तशा वेळेस ते काम करणारे जे असतात, जे कटर लोक ज्याला म्हणतात, ते जवळपास नशेमध्ये असतात. ते म्हणजे ही गोष्ट सगळ्यांना माहीतच आहे. तर त्या मामाने सरळ अगदी सराईतपणे कट करायला सुरुवात केली. पहिला कट इथून सुरुवात केला, अगदी पोट वगैरे ओपन केलं, स्कल फोडायला सुरुवात केली छन्नी हातोड्याने. ते बघून प्रचंड असं विचित्र वाटलं होतं. अगदी म्हणजे नॉसिया टाईप होऊ लागला. पहिले 2 PM बघते वेळेस माझी हिंमत होती, अगदी हातपाय थरथर करत होते सुरुवातीला जेव्हा फर्स्ट टाईम पाहिलं तेव्हा. पण एका क्षणासाठी वाटलं की कशासाठी आलो आपण या क्षेत्रामध्ये, यात जर गोष्टी करायच्या असतील, या गोष्टी बघायच्या असतील
त्यावेळेस डोक्यात हा थॉट नव्हता की आपल्याला हे पुढे जाऊन 1 वर्ष PM याच विभागात काम करायचं आहे. पण पहिल्यांदा घाबरलो होतो. जे आहे ते मी ॲक्सेप्ट करतो. अगदी मळमळ झालं, उलटी होण्यापर्यंत वेळ आली होती. पटकन बाहेरून बसलो, थांबलो, थोडी शुद्ध हवा घेतली. पण ते आम्हाला तेवढे प्रोजेक्ट पूर्ण करायचा होता. त्यामुळे पूर्ण पुढचे PM पाहिले. पण नंतर मग आत्ता जेव्हा इथं करतो किंवा इथं जेव्हा करण्याची वेळ आली तेव्हा अगदी लहान बाळाचं, अगदी 1 दिवसाच्या बाळाचं केलेलं आहे. अगदी म्हणजे नवजात बाळ असो किंवा 100 वर्षाची व्यक्ती असो, तर आता काही वाटत नाही. मग हे सगळं जे तुम्ही काम करताय, जे अनुभव घेताय ते लिहावेत असं का वाटलं? आता लिखाणाचं 2015 पासून लिखाण सुरू आहे. 19ला पहिली कादंबरी आली. त्यानंतर 23ला दुसरी कादंबरी आली. कादंबरी लिखाण करणं हाच माझा म्हणजे लिखाणाचा मूळ पिंड आहे. पण त्यातून बाहेर पडून जेव्हा सरकारी दवाखाना हा जो विषय आहे याच्यावर लिहायचं डोक्यामध्ये होतं की काहीतरी आपण वेगळं करूया. तोच लिखाणामध्ये तोचपणा येतोय. थोडं वेगळं काहीतरी हवं. आणि त्यावेळेस माझे एक मित्र आहेत संदीप डांगे म्हणून, असेच सोशल मीडियावरून ओळख झालेली. मी त्यांना म्हटलं, सर काहीतरी लिहायचं आहे, जरा वेगळं नवीन काहीतरी. तर सर म्हणे की तुमच्यापाशीच भरपूर खजिना आहे कहाण्यांचा, तुम्ही इकडे तिकडे कशाला शोधताय? तुम्ही जे सोशल मीडियावर लिहिता 1-2 10 घटना तुम्हाला समजल्या, त्यातून एखादी तुम्ही लिहिताय. तुमच्याकडे इतका मोठा खजिना आहे, अपघात विभागाला काम केलेलं आहे, तितके अनुभव आहेत, ते तुम्ही शब्दबद्ध करा. मग डोक्यात हा विचार आला की फक्त माझेच अनुभव का लिहायचे? कारण जगात बऱ्याचशा हॉस्पिटलला बाहेर खूप काही घडते. मी माझंच मांडत बसण्याचा अर्थ नाही. तिथून मग माझे मित्रमंडळी जितके आहेत, कोणी नागपूरला काम करत आहे, कोणी सोलापूरला आहे, कोणी कर्नाटकमध्ये आहेत, कोणी दिल्लीला आहेत. सगळ्यांशी मी बोलायला सुरुवात केली. आणि तुमच्या हॉस्पिटलमध्ये वेगळं काही घडतंय का? म्हणजे हे अनुभव, मी इथे YCMला काम करतो, पण हे सगळेच अनुभव YCMमधले नाहीत. कुठेतरी दिल्लीमध्ये एखादी वेगळी केस घडली आहे, एखादा ॲक्सिडेंटची मोठी केस नागपूरला घडली किंवा साऊथमध्ये कुठे आहे. त्यांनी ते किस्से सांगितलेले आहे आणि त्यांचे अनुभव, माझे आत्तापर्यंतचे अनुभव सगळे मग मी जमा करायला सुरुवात केली. बघूया म्हटलं आपण काय करता येईल. आणि फक्त ते मला मांडण्याचा उद्देश हा होता की त्या 4 भिंतीच्या आत काय घडतं. बाहेरच्या लोकांना पोलीस व्यवस्था, कोर्टाची व्यवस्था आणि दवाखाने यांच्याबद्दल उत्सुकता असते. ते तिन्ही ठिकाणी जाण्याची कोणाची इच्छा नसते स्वतःहून. पण त्यामुळे कदाचित ती उत्सुकता निर्माण झालेली असते. काय प्रतिक्रिया आल्या जेव्हा तुम्ही हे आधी फेसबुकवरती लिहित होता, तिथं लिहिल्यानंतर आणि पुस्तकाच्या स्वरूपातनं जेव्हा सरकारी दवाखान्याचं एक चित्र तुम्ही उभं केलं, वाचकांच्या प्रतिक्रिया काय आहेत? बघा, फेसबुकवर मी जे लिखाण करतो किंवा करायचो किंवा इथपर्यंत आलो आहे, तिथे एक लिमिटेशन असतं. तुम्हाला एक 50 ओळी 60 ओळीमध्ये तुम्हाला तो प्रसंग पूर्ण ठेवायचा असतो. अगदी पहिल्या 2 ओळीमध्ये खिळवून ठेवावं लागतं. शेवटी काहीतरी छोटासा सस्पेन्स जे काय आहे ते. तर सोशल मीडियावर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर लिहिण्यासाठी काही 50-60 ओळींची मर्यादा असते. इथे मला लिखाणाची मर्यादा नाही. त्यामुळे तो जो प्रसंग घडलेला आहे, ज्या पद्धतीने घडला आहे, तो मला पूर्णपणे सविस्तरपणे मांडण्याची मला मुभा होती. त्याच्यामुळं जे ओरिजिनल कंटेंट जो असतो प्रसंगात, बारीक मायनर जे बदल घडलेले असतात, ते मला मांडायला मिळाले. त्यातून काय झालं की जो सोशल मीडियावरचा जो वाचक होता, जेव्हा त्यांनी हे वाचलं किंवा ज्यांनी माझे आर्टिकल आत्तापर्यंत वाचलेलं नाही, त्यांनी फर्स्ट टाईम माझे हे किस्से जेव्हा वाचण्यात आले त्यांच्या, तेव्हा अक्षरशः लोक भारावून गेलेले आहेत. म्हणजे कितीतरी लोकांचे असे अभिप्राय आहेत की पुस्तक वाचते वेळेस काही प्रसंग असे आहेत की असं ठेवून द्यावं वाटतं त्यांना. म्हणजे हृदयाची धडधड होते. मध्ये एक मास कॅज्युअल्टी नावाचा एक मी चॅप्टर लिहिलेला आहे. जवळपास 15 ते 20 पानांचा आहे. मास कॅज्युअल्टी म्हणजे एकाच वेळेस अनेक कॅज्युअल्टी येणं, म्हणजे 5पेक्षा जास्त, एकाच प्रसंगामधील 5पेक्षा जास्त अपघातग्रस्त येणं. म्हणजे पूर येणं असो, मोठा अपघात झालेला असो, भूकंप असो, अशा पद्धतीचं बरेचसे असतात. तर एक प्रसंग आहे, 2 बसची समोरासमोर धडक होते. तो जो प्रसंग आहे ना, तो वाचल्यावर म्हणजे सगळ्यांचं म्हणणं आहे की या पुस्तकातला सगळ्यात सुंदर प्रसंग, सर्वात सुंदर अनुभव तो आहे. म्हणजे वाचते वेळेस भीती वाटते, पुढं जाण्याची हिंमत होत नाही. कितीतरी असं वाटतं की म्हणजे आपल्या हृदयाची धडधड वाढलेली आहे तो प्रसंग वाचते वेळेस. आणि तो प्रसंग मी एकमेव प्रसंग असा आहे पुस्तकातला की जो मी एका बैठकीत लिहिलेला आहे. म्हणजे रात्री 10 वाजता मी लिहायला सुरुवात केली तर सकाळी 6 लिहित होतो. तो पूर्ण प्रसंग झाला. अगदी एक वेळ अशी आली की माझे हात थरथर करत होते ते लिहिते वेळेस. त्यामुळे ते सांडलेलं रक्त आहे, एकानंतर एक होणारे 15-20 मृत्यू आहेत. तिथे डॉक्टर लोकांची, स्टाफ लोकांची, मामा लोकांची धावपळ. उद्या काय होईल माहीत नाही, पण आत्ता या लोकांना वाचवायचं आहे. या प्रसंगानं सगळे असे एक 20-30 लोक पूर्णपणे 100% प्रयत्न करत असतात. रुग्णांचं किंचाळणं वगैरे, रडणं. आणि तो प्रसंग इतका छान जमून आलेला आहे. वाचकांना तो सर्वात जास्त आवडला.
आणि म्हणजे आयुष्याबद्दल आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन जो असतो, लोकांना वाचकांना हे समजलं की आपलं दुःख फार कमी आहे यापुढं. म्हणजे मला जे काय आहे हे फार क्षुल्लक आहे. कोणाच्या तरी घरातले 4-4, 5-5 लोक एकत्र जात असतात. अ, म्हणजे माझ्याकडं याच्यात एक वाक्य आहे की म्हणजे ICUमध्ये यावं, प्रत्येकाने यावं. ICU जगाच्या पाठीवरची सगळ्यात सुंदर जागा जर कुठली असेल तर ती ICU असेल. प्रत्येकानं त्या ICUमध्ये कधीतरी जावं. म्हणजे पेशंट म्हणून नाही, किमान पाहण्यासाठी तरी जावं. तिथं आल्यानंतर ज्यांना असं वाटतं की घमंड ज्यांना वाटतं की माझ्याकडे सगळं आहे, सोनं आहे, जमीन आहे, नातेवाईक आहेत, काय ज्या प्रत्येक गोष्टीचा गर्व, घमंड, अहंकार ज्या गोष्टीचा असेल ना, त्यानं एकदा इथं येऊन जावं. त्याला कळेल की आपण कुठे आहोत ॲक्च्युली, आपली अवस्था काय आहे. आणि ज्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यातलं सगळं संपलं आहे, आता काहीच नाही, त्याने पण एकदा त्या ICUमध्ये एकदा चक्कर मारावी. त्याला कळेल की आपल्याकडे काय आहे. असं सेंटेन्स लिहिलेलं आहे. आयुष्याचा अर्थ की मृत्यू प्रत्यक्षात कसा असतो तो वाचकांना यातून पाहायला मिळाला. आणि सगळ्यांचं म्हणणं हेच आहे शेवटी किंवा मी ॲक्च्युली जिवंत आहे. हे पुस्तक वाचल्यावर एक गोष्ट वाटते की मी ॲक्च्युली जिवंत आहे ना, मग मी जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. आता सरकारी दवाखान्यामध्ये काम करत असताना अनेक अडचणी असतात. कामाच्या संदर्भातल्या असतील किंवा तिथं येणारे जे पेशंट असतात ते सगळे वेगळ्या वर्गातले असतात. एकतर त्यांचा म्हणजे अशिक्षिताचं प्रमाण असतं, परत आर्थिकदृष्ट्या ते कमकुवत असतात आणि मग त्यांना समजावून सांगणं ते सगळे ह्याच्यामध्ये उतरलेले. पण ती कसरत जी आहे ती कागदावरती उतरवताना किंवा प्रत्यक्षात ते अनुभव करताना एक माणूस म्हणून काय वाटत असतं सगळं? कादंबरीच्या सुरुवातीलाच मी समर्पण जे लिहिले अर्पण पत्रिका की इच्छा नसताना सुद्धा सरकारी दवाखान्याची पायरी चढावी लागणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अर्पण आहे. साधारण श्रीमंत लोकांचा म्हणजे सरकारी दवाखान्याकडे जाण्याचा कल कधी असतो, कधी डॉक्युमेंट असतील, पोस्टमॉर्टमची केस असेल, एखादी डिलिव्हरी असेल तर देतात. आजारी पडले म्हणून चला सरकारी दवाखान्यात जाऊ असं कोणी त्याच्या खिशात 4 पैसे आहेत तो येत नाही. ज्यांच्याकडे खरंच काही ऑप्शन नसतो, ज्यांचा म्हणजे सरकारी व्यवस्थेवर विश्वास असतो म्हणून नाही, त्यांच्या खिशात काही नसतं म्हणून ते तिथे आलेले असतात. खरं तर गेल्या काही वर्षामध्ये शासकीय आरोग्य व्यवस्था फार चांगल्या पद्धतीने सुधारत आहे. आधीसारखे म्हणजे इमारतीचे इन्फ्रास्ट्रक्चर बदलत आहे, वेगवेगळे टेस्टिंगसाठीच्या मशिनरीज अत्याधुनिक आलेल्या आहेत. मोठ्या हॉस्पिटलला CT स्कॅन, MRI सुद्धा गव्हर्नमेंटला बऱ्यापैकी अवेलेबल आहेत. तर परिस्थिती आता बदललेली आहे. पण तरीही लोकांची मेंटॅलिटी अजून तशीच आहे की सरकारी दवाखाना म्हणजे असं म्हणतात की समजा ससूनला एखादा पेशंट न्यायचा म्हटलं, नाही नको म्हणतात, कारण तिथे पेशंट परत येत नाही. ही मेंटॅलिटी बनलेली असते. अशा वेळेस मग त्या पेशंटला आपण बोलते वेळेस एक समाधान ह्या गोष्टीचं असतं की आपण सगळ्यात तळागाळातले अगदी म्हणजे अगदी रस्त्यावरचे भिकारी लोक पण किंवा लावारिस लोक असतात ते पण आमच्याकडे येतात. त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करतो, त्यांच्याशी आमचं बोलणं होतं. कधी तर खोलात जाऊन विचारलं तर त्यांना जाणून घेणं होतं की त्यांची परिस्थिती काय आहे. म्हणजे हे प्रोफेशन एवढं छान आहे की तुम्हाला प्रत्येक व्यक्तीसोबत तुम्ही समोरासमोर इंटरॅक्ट करू शकता. मग हे जेव्हा कागदावरती उतरून पूर्ण झालं तुमचं आणि इथं हे कादंबरी संपतीये, ते तुमचं लिहून झालं, कादंबरी संपते. पण तुमचं जगणं संपत नाहीये ह्या सगळ्या ह्याच्याशी. नवनवीन सगळ्या घटना येत आहेत. तर मग कादंबरी लिहून झाल्यानंतरची तुमची हे काय होती, की आता हे लिहून झालंय. पण हे लिहून पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या क्षणी तुम्हाला पुन्हा त्याच कामामध्ये गुंतायचंय. तो एक काय प्रसंग कसं हे नाही हे जरी पुस्तक रूपात जरी आलेलं असलं तरी म्हणतात तसं आम्हाला बाहेर पडणं शक्य नाही, बाहेर पडणारही नाही. हे आता आयुष्यभर सोबत असणार आहे. म्हणूनच ही कादंबरी पण संपलेली नाही ॲक्च्युली. कादंबरीचा शेवट मी द एंड केलेला नाही आहे. पुढचा भाग आणखी येईल. पण जरी कदाचित भविष्यात दुसरा भाग संपेल, पण त्यानंतर आमचं कामाचं जे स्वरूप आहे ते नाही संपणार. ते कंटिन्यू असणारच आहे. दरवेळेस पुस्तकाचा जेव्हा शेवट होतो कुठल्याही तिन्ही पुस्तकांचा की एक रिक्तपणा येतो की आता माझ्याकडे काही शिल्लक नाही. जे मला सांगायचं होतं, जे मला मांडायचं, जो काही प्रकाश कोयाडे हे जे आहेत त्या पुस्तकात उतरलेलं आहे आता. रिक्तपणा येतो. म्हणजे ऊसातून रस काढल्यानंतर जी अवस्था होते तशी अवस्था होऊन जाते. पण नंतर पुन्हा नवनिर्माण करायचं असतं, पुन्हा लिहायचं असतं, पुन्हा माहिती गोळा करणं, पुन्हा संदर्भ जमा करणं, पुन्हा प्रसंग एकत्रित करून पुन्हा लिखाण करणं. पण ते कुठेतरी नाव जोडलेलं आहे. हे प्रत्येक पात्र मी त्या काळात जगलेलो आहे लिहिते वेळेस. आता कसं समजा एखादं
एखाद्या पुराणातील एखादं कॅरेक्टर शोधून त्यावर पुस्तक लिहायचं रामायण महाभारतावर किंवा जे इतिहासात घडून गेलेले पात्राबद्दल आहे. तर तो व्यक्ती तयार असतो, ते पात्र तयार असतं, त्याच्या आजूबाजूचे कॅरेक्टर तयार असतात, त्यांची एक लाईफची स्टोरी एक रेडी असते. त्या लेखकानं आपल्या पद्धतीनं मेंदूचा वापर करून, लेखनीचा वापर करून ते लिहायचं असतं. या पुस्तकातलं सगळ्यात मोठं आव्हान होतं ते पात्र उभा करणं. हे काही बाहेरच्या जगात कुठे पात्र नाही आहेत, हे काही घडलेली घटना नाही बाहेरच्यांना. तर एक कहाणीचा नायक आहे, कहाणीचा विलन आहे, नायकाच्यासोबत नायिका आहे, हॉस्पिटलमधील वॉर्ड बॉय आहेत, मामा आहेत, तिथले काम करणारे डॉक्टर आहेत. हे एक एक पात्र मला तयार करायचं होतं आणि कोणाचीही ओळख बाहेर न ओपन करता, म्हणजे वैद्यकीय फील्डमध्ये काम करताना किंवा सोशल मीडियावर लिहिते वेळेस, पुस्तक रूपात लिहिते वेळेस कोणाची ओळख बाहेर नाही आली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपलं हिपोक्रेटिक ओथच ती असते, शपथ असते. त्यामुळं कोणाचीही ओळख बाहेर न ओपन होऊ देता हे लिहायचं होतं आणि ते पात्र उभे करायचे होते. ते सगळ्यात मोठं आव्हान ते होतं. म्हणजे मला 2 वर्षाचा कालावधी लागला, त्यातील 1 वर्ष हे कॅरेक्टर उभा करण्यातच लागले. कधी मी त्याचा स्टोरीचा नायक मी असतो, कधी विलन मी असतो, कधी नायिकाही स्त्रीपात्रही मी असतो, पेशंटही मी असतो, डॉक्टरही मी असतो. म्हणजे हे तुम्हाला त्या पात्रात जाऊन अनुभवावं लागतं. माझं नशीब एवढं चांगलंच की मला त्यासाठी बाहेर काही वेगळं करायची गरज पडली नाही. तो डेली रुटीनचा भाग होता. फक्त एक ऑब्झर्वेशन फार बारीक बारीक गोष्टींचं करायचं असतं. पेशंटला अगदी इंजेक्शन दिल्यानंतर ते डोळ्याची म्हणजे वेदना होते, ते हावभाव असतात. ICUमध्ये जेव्हा एखादा बेशुद्ध अवस्थेत नातेवाईक असतो तेव्हा नातेवाईकांची जी घालमेल होते की फक्त एकदा त्याने डोळे उघडून बघावेत, एकदा मिठी मारावी, एकदा आयुष्यामध्ये काहीतरी चुकलेलं असतं, काहीतरी मिसिंग असतं, राहून गेलेलं असतं. एकदा त्या व्यक्तीनं उठावं आणि त्याची माफी मागावं की नाही आयुष्यामध्ये मी त्याच्यासोबत चुकीचं वागलो. ते हे हावभाव असतात ना, न बोलताही ते कळतात आम्हाला. आणि बाकी बऱ्याच डॉक्टर लोकांचं म्हणणं असं असतं की आम्ही जे प्रसंग बघतो ते तू जे लिहितोस त्यापेक्षाही फार छान असतात आमच्याकडे, पण आमचं दुर्दैव आम्हाला ते लिहिता येत नाही. म्हणजे एकापेक्षा एक भयंकर प्रसंग असतात, इमोशनल असतात, पण आम्हाला ते लिहिता येत नाही. तुला ते लिहिता येते आणि ती माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. छान वाटतं. अगदी खरं आहे. डॉक्टर म्हणतात की हे पुस्तक लिहिल्यानंतर माझ्यामध्ये रितेपणा आला. पण हा रितेपणा आला असला तरी त्यांना रोज नव्यानं नवे अनुभव येत आहेत आणि हे सगळं करत असताना सरकारी दवाखाना किंवा त्या यंत्रणेबद्दलच जी अनास्था आहे ते हे वाचताना आपल्याला लक्षात येतं की कशा पद्धतीमध्ये तिथे काम करावं लागतं आणि हे काम करत असताना आपल्या संवेदना ज्या आहेत त्या जागृत ठेवून हे अनुभव वाचकांसमोर मांडणं आणि वाचकांना पुन्हा त्या प्रसंगाशी एकरूप करणं ही खूप मोठी कसरत असते आणि ती तुम्ही खरंच साध्य केलेली आहे. कारण की जेव्हा हे वाचतो तेव्हा आपणही त्यातलाच एक घटक आहे असं वाटत असतं. तर सरकारी दवाखाना केवळ 4 भिंती नाही आहेत, तर एक वेगळं जग त्या 4 भिंतींच्या आतमध्ये सामावलेलं आहे की ज्या जगाशी बाहेरच्या जगाचा फारसा संबंध येत नाही. तर असं एक जग जे आपल्याला माहिती नाही आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न हे पुस्तक वाचून आपल्याला नक्कीच करता येईल आणि आपण जे विचार करतो त्याच्या पलीकडेही अनेक काही गोष्टी असतात की ज्या माणूस म्हणून अनेक वेळा आपल्याला हादरून टाकतात. असा एक अनुभव ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये येतो. तर जसं तुम्ही म्हणालात की हे पुस्तक तुम्ही द एंड केलेलं नाही आहे, याचा पार्ट दुसरा नक्कीच येईल कारण की तिथे येणारे अनुभव हे वेगवेगळे रोज नवे अनुभव येत राहत आहेत. तर दुसरा पार्टसुद्धा नक्कीच आम्हाला वाचायला मिळेल ही अपेक्षा आहे. धन्यवाद.